अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती कार्यालय परिसरातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाच्या कार्यालयाला सोमवारी दुपारी भीषण आग लागली। आगीत कार्यालयातील सर्व कागदपत्र, बेबी किट्स, सर्व्हिस रजिस्टर आणि इतर साहित्यासह लाडकी बहीण योजनेचे हजारो अर्ज सुद्धा जळून खाक झाले। सुदैवाने यात कोणतीही जीवहानी झाली नाही, मात्र या आगीनं विविध चर्चांना उधाण आलंय। सोमवार 8 जून रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या कार्यालयातून धूर येत असल्याचं कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आलं। पाहता पाहता आगीनं रौद्ररूप धारण केलं आणि खिडक्यांमधून मोठ्या ज्वाला बाहेर पडू लागल्या। घटनेची माहिती मिळताच नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला। अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याच्या माऱ्यानं आग विझवण्यास सुरुवात केली। यावेळी पंचायत समितीतील कर्मचारी व परिसरातील नागरिकांनीही मदतीचा हात दिला। आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, मात्र कार्यालयातील विद्युत प्रवाह 2 दिवस अगोदरच मीटर काढून बंद करण्यात आला होता। आगीत ICDS अंतर्गत येणाऱ्या अंगणवाड्याच्या नोंदवह्या, लाभार्थ्यांची माहिती, संगणक, प्रिंटर, कपाटे, खुर्च्या, टेबल व इतर महत्त्वाचे साहित्य पूर्णपणे भस्मसात झाले। आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। घटनेची माहिती मिळताच गटविकास अधिकारी व पोलीस प्रशासन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अग्निशमन विभागाकडून आगीच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे।